श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या कथा आनंदमध्ये. तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील 6वी कथा पाहणार आहोत. तपस्वी जनांस काली दर्शन. हिमालयातल्या उंच दुर्गम पठारावर चांदण्यांची नितळाई पसरली होती. चंद्राचं गोलाकार बिंब खूपच मोठं दिसत होतं. मोकळ्या आकाशातून सुवर्ण कणांसारखं काहीतरी झपाट्यानं पठारावर अवतरू लागलं. सुवर्ण कणांतून आपले योगीराज प्रकट झाले. कुरवपूरमधील आपला श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार संपवून योगीराज हिमपर्वतावर पोहोचले होते. लांब लांब पावलं टाकत योगीराज झपाझप गुहेच्या दिशेने चालू लागले. गुहेत धुनीचा मंद प्रकाश पडला होता. योगीराजांनी आपला त्रिशूळ आणि कमंडलू बाजूस ठेवला आणि ते मध्यमभागी असलेल्या शिळेवर बसले. जवळच पेटलेली धुनी धगधगत होती. योगीराजांनी नेत्र मिटले आणि